स्वातंत्र्य दिन आणि त्याचा सिम्बॉल असणाऱ्या टी शर्ट जर्सी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर सलामी जोडी दोन्ही संघांना शुभेच्छा. सेमीफायनलची मॅच आहे. ग्रामीण फॉर्मॅट मधनं बघायचं ग्रामीण 40+ मधनं कोणता संघ फायनल मध्ये जाईल त्यासाठी सेमीफायनलची मॅच. 3 ट्रॉफीज आतापर्यंत जिंकल्यात नवापाडा 40+ ने आणि बघायचे चौथ्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करतील का त्यासाठी मॅच जिंकावी लागेल. थोडीशी मेहनत करावी लागेल. आणि समोर संघ आपण पाहिलं तर जुन्नर डोंबिवली 40+ आहे. त्या संघाने मागच्या मॅच मध्ये 48 कुठलेत. तर दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. उमेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. स्वतः कॅप्टन आनंद खूप वेगाने आले. दुसरी धाव पूर्ण होईल का. 2 धावा पूर्ण होतात. इथे उमेशने डायरेक्ट हिट केला असता तरी कदाचित नितीन बाद झाले असते. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. कारण 4 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. चार षटकांची मॅच आहे त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील. इथे फटका तर चांगला आहे. मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 4 षटकांची मॅच आहे. 30-35 हे टार्गेट चांगलं असू शकतं. दोन धावा इथे पूर्ण आल्या आहेत. सलग 3ऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव मिळाली. धावसंख्या 6. पहिल्या मॅचचा हिरो आपण बघतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तो नितीन जोशी. चांगली बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आर्यन 11 नवापाडा 40+ संदीप म्हात्रे पहिल्या मॅचचा हिरो होता. तर एक चांगलं बॅटल आहे. सेमीफायनलची मॅच इथून जिंकला तर एक ट्रॉफीचे हकदार जरूर ठराल. डायरेक्ट हिट. फलंदाज नितीन जोशीची खेळी समाप्त. बिग विकेट. उमेशला माहिती आहे नितीन जोशीची विकेट या मॅच मध्ये किती महत्वाची आहे. नितीनला खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. डावफळ्यात त्याचा फलंदाज आहे आणि रनआउटच्या स्वरूपात डायरेक्ट हिट केले बघा इथे उमेश जाधवने. एक सिंगल मिळेल. धावसंख्या 7 वरती पहिला धक्का. पहिल्या मॅचचा हिरो मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज महेश येत आहेत. महेश पाटील. धावसंख्या 7. 3 चेंडूवरती 6 आल्या होत्या. मात्र नितीन जोशीने थोडीशी घाई दाखवली. कोऑर्डिनेशन झालं नाही. संवाद झाला नाही. इथे फटका चांगला आहे महेशच्या बॅट मधनं. 2 धावा आहेत. 2 धावा. धावसंख्या 9. एक गडी बाद. जुन्नर डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना 5 चेंडू उमेशने फेकलेत. 9 धावा खर्च केलेत.
अकुट टप्प्याचा चेंडू होता, चेंडू उंच गेलाय, पुष्कळ आले होते, मात्र 2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 11. उमेश जाधवचं पहिलं षटक समाप्त. उमेशने धावा खर्च केल्या 11. एक फलंदाज बाद झाला, तो रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या 11. तर नागेश मला वाटतं येतात दुसरं षटक घेऊन. धावसंख्या 11 आहे. पहिल्या मॅच मध्ये उमेशने खूप कमी धावा खर्च केल्या होत्या, मात्र या मॅच मध्ये 11 धावा खर्च केल्यात. तर नागेश पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या 11. षटकार कवचित तुम्हाला पाहायला मिळतात या क्रीडांगणामध्ये. धावसंख्या 11. याच मैदानात सर्वात लांब षटकार आम्ही पाहिलं होतं अरुणच्या बॅटमधनं, JPCC संघाचा अरुण जयस्वालच्या बॅटमधनं. आनंद तिथे स्वतः कॅप्टन. एक सिंगल मिळेल. धावसंख्या 12. धावसंख्या 12. गोलंदाज नागेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 12 धावा झाल्यात प्रथम बॅटिंग करताना. 4 षटकांची मॅच. फुल टॉस चेंडू होता, महेश फायदा घेऊ शकलेले. 1 धाव मिळेल. धावसंख्या 13. धावसंख्या 13. ते मात्र चांगला चेंडू होता नागेशचा. डॉट चेंडू जिथे समाप्त होते. धावसंख्या स्थिर आहे 13. 13 धावा झाल्यात. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 14. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात असू द्या. 24 चेंडू तुमच्याकडे आहेत. धावसंख्या 14. धावा झाल्यात. नागेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाही. उमेश जाधव आहे त्यामुळे चूक नसणार आहे आणि फलंदाज महेश पाटीलचे खेळ समाप्त. मोठं यश मिळाले गोलंदाज नागेश पाटीलला. फलंदाज महेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. एक चेंडू बाकी आहे. चांगला कमबॅक केलाय कारण उमेशने धावा खर्च केल्या होत्या 11. नागेशने धावा दिल्यात फक्त 3. नवीन फलंदाज अमित येत आहेत. अमित पाटील येत आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या 14. काय गोलंदाजी केली, जबरदस्त कमबॅक करून दिले नागेशने या मॅच मध्ये. पहिल्या षटकात 11 उमेश जाधवने खर्च केल्या होत्या. नागेश पाटीलने धावा खर्च केल्या फक्त 3 धावा झाल्या. 2 षटकाखेर 14.
तर सतीश मात्र येत आहे तिसरं षटक घेऊन. 2 षटकात 14 झालेत. टॉप चेंडूची ते समाप्ती होते. पहिल्या षटकात 11 होत्या, त्यानंतर नागेश पाटीलने फक्त 3 दिल्या. सतीश मातेचा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट येतोय. त्यामुळे धावसंख्या थांबली आता जुनी नंबर 40+ ची. एक धाव येते. धावसंख्या 15. चांगली गोलंदाजी करते सतीश मात्रे. 15 धावा झाल्यात. असं वाटलं तर पहिल्या षटकात 11 आल्यात. 35-40 पर्यंत मजल मारेल, मात्र नागेशने फक्त 3 धावा दिल्या. इथे फटका चांगला आहे. 2 धावा आहेत. धावसंख्या 17. 17 धावा झाले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांची सेमीफायनल आहे. ग्रामीण फॉर्मॅट मधून 40+ चे संघ आहेत. 4 संघ होते, त्यातून मोठागाव संघ पराभूत झाला, देवीचा पाडा संघ पराभूत झाला आणि सेमीफायनलची मॅच सुरू आहे. सतीश गोलंदाजी मार्कवर. पंचांचा इशारा काय दे? चौकार. 4 धावा मिळतात अमितला. धावसंख्या 21. 21 धावा झालेल्या आहेत. सतीश गोलंदाजी मार्कवर. दोन धावा मिळाल्यात. धावसंख्या 23. तिसरं षटक मार्गस्थ. 4 षटकांची मॅच. 23 धावा दाबाल करत झाल्यात. फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 23. 9 धावा खर्च केला सतीशने. अभि येत आहेत. अभि पाटील. स्ट्राईक एंडला जयवंत आहेत. धावसंख्या 23. पहिल्या षटकात 11 होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 3, या षटकात 9. टॉस साठी यायचे हरी 11 आणि JPCC शहरी संघामधला पहिला सामना आहे. जे शहरी 6 संघ आहेत. ते 20 धावा झालेले आहेत. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे शेवटचं षटक घेऊन गोलंदाज राजा जाधव येत आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब बाक्शा आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतात. पावसाळी क्रिकेट स्पर्धा. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने. तेवीस धावा झाल्यात. 9 धावा आले या षटकात. राजा जाधव येत आहेत शेवटचं षटक घेऊन. धावसंख्या 23.
एक धाव इथे मिळाले. धावसंख्या 24. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 6 आल्या तरी 30 होऊ शकतात. 31चं टार्गेट असू शकतं. इथे फुलटॉस चेंडू होता आणि त्याला फेकून दिलाय. 2 धावा डिक्लेअर आहेत. 26 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 26 धावा झाल्यात. अजून एक चांगला फटका आहे. आता बघायचं पंचांचा इशारा काय ते. 2 धावा टिकलेल्या आहेत. धावसंख्या 28. अविनाश पाटील चांगली बॅटिंग करतायत. धावा झालेत. राजा जाधवने 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. इथे मात्र चांगला चेंडू होता आणि फलंदाज बाद होत आहेत. अविनाश 28 वरती अजूनही गडी बाद होतोय. निलेश येतात नवीन फलंदाज. निलेश उर्फ पप्पा. धावसंख्या 28. तर अविनाश चांगली बॅटिंग करत होते. आता विकेट सॅक्रिफाईस केली ती जवळजवळ. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा झाल्यात. दोन धावा मिळाल्या. धावसंख्या 30. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. टॉस साठी यायचे हरी 11 आणि जेबीसीसी दोन्ही टीमच्या कॅप्टनने. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन जेबीसीसी आणि हरी 11. एकच धाव मिळाले. धावसंख्या 31 आणि 32चं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 32चं लक्ष आहे. प्रसाद जोशी यांच्या शुभ असे टॉस आपण करणार आहोत. चला टॉस साठी या जेबीसीसी आणि हरी 11 दोन्ही कॅप्टन या. जेबीसीसी कॅप्टन आलेले आहेत. हरी 11 चे कॅप्टन या. प्रसाद जोशी यांच्या शुभ असे टॉस होईल. चला हरी 11 चे कॅप्टन या. जेबीसीचे कॅप्टन इथे आलेले आहेत. प्रसाद जोशी साहेबांच्या शुभ असे टॉस होईल. ग्रामीणचा 40+ जो संघ फायनल मध्ये जाईल तो संघ 3 आयकॉन खेळाडू घेऊ शकतात. लक्षात घ्या. आणि फायनल मध्ये कंपल्सरी कॉम्प्रो असेल. लक्षात घ्या. 5 ओव्हरची मॅच आहे या पुढची. जेबीसीसी वर्सेस हरी 11. लक्षात घ्या. फायनल मध्ये कंपल्सरी कॉम्प्रो असेल 40+ संघाबरोबर. आणि 40+ संघ जो फायनल मध्ये जाईल तो 3 खेळाडू आयकॉन घेऊ शकतो. बाळा बोराडे यांना माहिती आहे आयकॉन खेळाडूमुळे किती नुकसान झालंय या सीझन मध्ये.
बॉबी आमचे तयार असतीलच आयकॉन. तर या मॅच मध्ये आपण बघू शकाल टार्गेट आपण पाहिलं तर 32 धावांचं आणि सलामी जोडी आपण पाहिली तर बाळा बोराडे आणि उमेश जाधव सलामीला येत आहेत. यानंतरची 5 षटकांची मॅच आहे. हरी 11 संघ टॉस विन आहे आणि त्यांना फाईट करेल तो जेबीसीसी. पहिला चेंडू आपण पाहतो महेशचा एक धाव मिळते. 32चं टार्गेट आहे. बाळा बोराडे सिंगलने खातो करते. त्यामध्ये स्ट्रायकिंगला उमेश जाधव येत आहेत. गोलंदाज महेश पाटील 32 धावांचं इथे संरक्षण करायचे टीम जुनी डोंबिवली 40+ या संघाला. फुलटॉस चेंडू होता. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 3. 32 धावा चेस करायचे आहेत आर्यन 11 नवापाडा 40+ या संघाला. तर भोसले यांचा प्रयत्न तर चांगला होता. 2 धावा आहेत. आज आपण पाहतोय 75वा सुवर्ण उत्सव स्वातंत्र्य दिन. आजच्याच दिवशी जीटीसी या वाहिनीची सुरुवात झाली होती मोठा गाव येथे. हार्दिक पांड्या यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. तर मिस्टर जीटीसी जलपेश भोर यांचे आगमन झाले ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने अनेक लोकांना रोजगार मिळाला जीटीसीच्या माध्यमातून. आज संपूर्ण आपण पाहिलं तर 6 वर्ष पूर्ण झाली जीटीसीला. या जलपेश व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. इथे धावचीची संधी होती मात्र ती गमावली. 1 धाव इथे वेगाने पूर्ण केली आहे. धावसंख्या 6. जलपेशला विनंती असेल या व्यासपीठावरती आपल्या आयोजकांच्या वतीने आमंत्रित केलं होते. सुशील या जीटीसीचा 6 वर्ष पूर्ण आली. अशीच प्रगती जलपेश भोर करत राहू. इथे फटका चांगला आहे. आता धावा धावून घ्याव्या लागणार आहेत. 2 धावा मिळत आहेत बाळा बोराडे यांना. 8 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 32 चेस करायचे आहेत. 8 झालेले आहेत. इथे मध्ये कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. उमेश जाधव बघा किती वेगाने धावत आहेत. त्यांना एकच सिंगलच मिळेल. 9 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा झाल्यात म्हणजे 18 चेंडूमध्ये अजूनही 23 करायचे आहेत. 32चं टार्गेट आहे. 23 धावा 18 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत. आर्यन 11 नवापाडा 40+ या संघाला. इथे फटका चांगला आहे.
2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आर्यन इलेव्हन नवापाडा पुढील संघाची 11. जेबीसीसी वर्सेस हरी इलेव्हन पुढची मॅच आहे. टॉस हरी इलेव्हन संघाने जिंकले. चेसिंग कंपल्सरी असेल, लक्षात घ्या. इथे फटका चांगला आहे बा बोराडे यांच्या बॅटमधून. पंचांचा इशारा येतोय षटकार. अमितच्या विरोधात हा षटकार ठोकला बा बोराडे यांनी आणि मॅच खुली केली या षटकाराने. धावसंख्या 17. जबरदस्त बॅटिंग करतायत. पहिल्या मॅच मध्ये बाळा बोराडेला अपयश आलं होतं, शून्यावरती बाद झाला होता. डायरेक्ट हिट. उमेश जाधवने डायरेक्ट हिट केलं होतं इथे. अमित पाटीलने डायरेक्ट हिट केलंय आणि 17 वरती खतरा झालाय तो बाळा बोराडे यांना. नवीन फलंदाज संदीप म्हात्रे येतात, पहिल्या मॅचचा हिरो. सतरा धावा झाल्यात, 32 चेस करायचे. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज अमित. चांगला चेंडू होता. कमबॅक करतायत. उमेश जाधवला इथे शांत ठेवलं या चेंडू मागे. कोणत्या प्रकारचा संपर्क झाला चेंडूने बॅटचा. मॅच सुरू असताना चेंडू मैदान टाकू नका. एकच धाव मिळते. धावसंख्या 18. चौदा धावांची अजूनही गरज आहे. 18 झालेले आहेत. बत्तीस चेस करायचे आहेत. 18 झालेले आहेत. अमित. एकच धाव मिळते. धावसंख्या 19. 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. नवापाडा संघाचे खंदे समर्थक माल्या जोशी यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. एकोणीस धावा झाल्यात. 13 हव्यात अजूनही. या षटकात 10 आल्या. संतोष येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. इथे रनआउटची संधी होती. 1 धाव मिळाली. धावसंख्या 20. आता चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा करायचे आहेत नवापाडा फुटी प्लस संघाला. 12. 11 चेंडू 12 धावा. संतोष गोलंदाजी मार्कवर. आणि इथे 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. बघा ते तिसरी धाव पूर्ण होईल का. आणि 3 धावा इथे पूर्ण केल्यात धावून. धावसंख्या 23. 9 धावांची अजूनही गरज आहे. संधी बाद होतील. एकच धाव मिळेल.
धावसंख्या 24. चला नवीन फलंदाज पाठवायचे नवापाडा 40+. 24 धावा झाल्यात. 75वा स्वातंत्र्य दिन निमित्त ही स्पर्धा तुम्ही पाहतात. मॉर्निंग क्रिकेट क्लब बाक्शा आयोजित आज शिरवणे येथे सुद्धा खूप मोठी स्पर्धा सुरू आहे. आडवली येथे सुद्धा 40+ ची स्पर्धा सुरू आहे. उद्या नवापाडा संघ सुद्धा त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. सतीश मात्रे येतात नवीन फलंदाज. चोवीस धावा झालेत. संतोष गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे सतीश मात्रेच्या बॅट मधून. धावा किती मिळत आहेत? 2. 26 धावा झाल्यात. 6 धावांची अजूनही गरज आहे. षटकार आहे. षटकार आहे. 30 धावा झाल्यात. षटकार आहे. थोडीशी चर्चा केली पंचांनी. चेंडू एक्झॅक्टली कुठे पडलाय? षटकार आहे. 2 धावांची अजूनही गरज आहे. विजयापासून 2 धावा दूर आहे आर्यन 11 नवापाडा 40+. एक धाव आहे. धावसंख्या 31. अजून एका धावांची गरज आहे. एका धावेची गरज आहे. आणि याबरोबरच नवापाडा 40+ संघ पोहोचतो या स्पर्धेच्या